सांगलीतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपाची पॅनलची ताकद आणखी वाढली आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित दुधाळ यांच्यासह अनेक जणांनी आज भाजपाचे निवडणूक प्रमुख आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. अजित दुधाळ यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने प्रभाग 8 मध्ये भाजपाच्या पॅनलची ताकद आणखी वाढल्याचे शेखर इनामदार यांनी म्हटलं आहे. तर अजित दुधाळ यांनी आपली सर्व ताकद भाजपच्या पॅनलच्या मागे लावून चारही उमेदवार निवडून आणू असा विश्वास या निमित्तानं व्यक्त केला. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे या भागातील मोठे नेते यांनी अनेक वर्ष या पक्षाची धुरा सांभाळली, परंतु ते आज आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. ते अजित दुधाळ, त्यांच्याबरोबर दाजी गडदे, धनराज जाधव, नंदू करुणरे, राहुल कांबळे आणि राम कोळेकर या सर्वच लोकांनी, काही लोक यामध्ये इच्छुक होते, काही अपक्ष होते, या सर्वांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून यामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे. अजित दुधाळांच्या बाबतीत बोलायचं तर अतिशय सक्षम ग्राउंडवरचा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचं काम त्यांनी केलं. सचिव या पदाची जबाबदारी पण होती, परंतु पक्षाने दुर्लक्ष केल्यामुळं त्या ठिकाणी आज केलेल्या कामाच्या जीवावरती आले. या प्रभागामध्ये आपण 8 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली. त्याला प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीमध्येच योग्य सन्मान मिळेल अशा पद्धतीनं त्यांचं मनोदय झालं आणि ते पक्षामध्ये प्रवेश केला. मी या सर्वांचं पक्षामध्ये स्वागत करतो आणि प्रत्येकाला त्याच्या कुवतीप्रमाणे मान सन्मान देण्याचं सुद्धा मी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. भरपूर होईल. मी आज सांगतो की 8 नंबरमध्ये इतिहास होईल आणि चारीच्या चारी नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे येतील. हे लोक जे आमच्याबरोबर आता जोडलेले आहेत, त्यांची वैयक्तिक ताकद होती. आमच्या ताकदीबरोबर ह्यांची ताकद आज जोडल्यामुळं आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 8 मधील चारीचे चारी उमेदवार हे कमळ चिन्हावर निवडून येणार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. वार्ड नंबर 8 मधून मी देखील इच्छुक होतो. अनेक वर्षे चिखलात बसून असेल, गटारीच्या पाण्यात बसून असेल, सर्वसामान्य लोकांसाठी आंदोलन करत आलो, झटत आलो, पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं. पण ऐन टायमाला पक्षाने या ठिकाणी चिन्हच गोठवण्याचं काम केलं. इनामदार साहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल, या भागामध्ये मी इनामदार साहेबांना सांगितलं की बाबा आमचा अष्टविनायक नगरचा भाग आहे, त्यावरती साहेब महारवतन असेल, चांभारवतन असेल किंवा 106 नंबरमध्ये जे आरक्षण आहे ती आरक्षण उठली पाहिजेत. ह्या भागामधल्या लोकांच्या जे जागा आहेत, घरं आहेत, ती स्वतःच्या नावावर झाली पाहिजेत. अनेक वर्षे झालं या भागामध्ये रस्ते नाही आहेत, नीट गटारी नाही आहेत. फक्त विकास केल्याचा बडेजाव करणाऱ्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जागा दाखवू. आणि भारतीय जनता पार्टीला आणि इनामदार साहेबांना मी शब्द देतो की साहेब, ह्या वार्ड नंबर 8 मधून आमची जी काय ताकद आहे ती पणाला लावून या भागामधले चारीच्या चारी नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली निवडून येतील हा विश्वास या निमित्ताने देतो.